महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 99% पावसाचा अंदाज आहे। कोकणामध्ये तिथला पाऊस स्थानिक ठिकाणचा पाऊस आहे 3,333 मिलीमीटर, जिथं 35 मिलीमीटर पर्यंत पावसाचं शक्यता आहे, म्हणजे 106% सरासरीचा पाऊस शक्य आहे। त्याचप्रमाणे सिंधुवाही हे चंद्रपूर जिल्ह्यातलं ठिकाण आहे, तिथं देखील पूर्व विदर्भात देखील चांगलं पावसाचं 103% पावसाची शक्यता आहे। नाशिक विभागामध्ये देखील धुळे जळगावला 95% पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर सोलापूर सारख्या ठिकाणी 95%, कोल्हापूर 97%, त्याचप्रमाणे कराडला 98% आणि इतर जे राहुरी असेल तिथं 98%, या अशा पद्धतीनं पावसाची शक्यता आहे। मध्य विदर्भामध्ये नागपूर, विदर्भ, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी सरासरी एवढा पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये सरासरीच्या 98% पावसाची शक्यता आहे, म्हणजे तिथे सरासरीपेक्षा थोडा पाऊस कमी आहे। तेव्हा जिथं पाऊस मी आता कमी सांगितलं तिथं शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे विचारपूर्वक एक झालेली लक्षात आल्यानंतरच गरज नाही करायची आणि कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करायची, आंतरपीक पद्धतीवर भर द्यायचा आहे। 2-1 म्हणजे 2 ओळी बाजरीच्या 1 ओळ तुरीची अशा प्रकारे पेरणी करायची।